आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. नागपूरच्या गोधडी परिसरामध्ये गॅस गळती. जलशुद्धीकरण केंद्राजवळ गॅस गळतीची घटना. 200 मीटरचा परिसर रिकामी केला. NDRFचं पथक घटनास्थळी पोहोचलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदाच महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. महायुतीचे सर्व नेते आणि आमदार उपस्थित राहणार. बैठकीनंतर स्नेहभोजनाचं आयोजन. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विलिनीकरणासंदर्भात पुढची भूमिका लवकरच ठरण्याची शक्यता. शरद पवारांनी 29 ऑगस्टला बोलावली कोर कमिटीची बैठक. पक्षाची पुढली भूमिका आणि विलिनीकरणाची शक्यता यावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी जरांगेंची तयारी. 123 गावातील मराठा बांधवांशी संवाद. तर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून आझाद मैदानात पाहणी. तुकाराम मुंढे विरोधात सुटं तेल विक्रेते हे आता रस्त्यावर उतरणार आहेत. 15 दिवसात बंदी उठवा अन्यथा रस्त्यावर उतरू. व्यापाऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम. ओबीसींना शांतपणे मिळत असताना मोर्चे कशासाठी? छगन भुजबळांचा ओबीसी संघटनांना सवाल. जरांगेंची लढाई आमच्या विरोधात नसल्याचंही स्पष्टीकरण. PNG उपलब्ध असल्यास LPG पुरवठा बंद. जिल्हानिहाय यंत्रणा उभारण्याच्या केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश. दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं राज्यभरातील महादेव मंदिरं गजबजली. बम बम भोलेनाथ हर हर महादेवच्या गजरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी. तर झी 24 तासवर घर बसल्या घ्या ज्योतिर्लिंगांचं दर्शन. हिंगोलीमध्ये शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्याकडून आज कावड यात्रेचं आयोजन. श्रीकांत शिंदेंसह विविध शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार. नमस्कार, मी श्वेता भालेकर परब आणि आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूयात आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली महत्त्वाची बातमी आहे अमरावतीमधून. अमरावतीमधल्या स्त्री रुग्णालयामध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 3 कोवळ्या जीवांचा होरपळून मृत्यू झालाय. SNCU वॉर्डमध्ये ही भीषण आग लागली होती आणि त्यामध्ये या बाळांचा जीव गेलाय. आणि महत्त्वाची बाब म्हणजे या रुग्णालयामध्ये SNCU वॉर्डमध्ये फायर यंत्रणा कार्यान्वित नव्हती अशी माहिती मिळते. इन्व्हर्टरमधल्या बिघाडामुळे व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यामुळे हे अग्नितांडव झालंय आणि या घटनेवरून रुग्णांसंदर्भातल्या सुरक्षिततेचा मुद्दा निर्माण झालाय. बालकांना त्याच्यामध्ये वाचवण्यामध्ये यश मिळवलं, परंतु त्या 3 बालकांना वाचवण्यामध्ये आपल्याला यश आलं नाही. ही अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. या दुर्दैवी आणि दुःखद घटनेबरोबरच ही घटना का झाली? कारण 2 वर्षांपूर्वी याचं लोकार्पण झाले. आमच्या सेवेत हे संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित आहे. फक्त नेमकं याबद्दलचं काय कशामुळे झालं याच्याबद्दल सुद्धा आम्ही एक स्वतंत्र पद्धतीनं जी टेक्निकल टीम असेल त्या टेक्निकल टीमचं ओपिनियन येईल आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यावरती जर काही एखादी गोष्ट चुकीची झाली असेल, आमच्या यंत्रणेकडून काय चूक झाली असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा निश्चितपणे आम्ही कारवाई करू. 4 बालकं जखमी आहेत, तर त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 39 बालकं या 3 वॉर्डांमध्ये होते. 3 वर्षापूर्वी खरं तर लोकार्पण झालं तुम्ही म्हणाला आहात, कारण एकूणच निष्काळजीपणा यामध्ये दिसतोय का? व्हेंटिलेटरचा वेळोवेळी त्या ठिकाणी तपास असेल, त्याच्यामध्ये ओव्हर हिटिंग झाली का, त्याची काळजी घेण्यात आली नाही असं एकंदरीत वाटतं का तुम्हाला? नाही, याच्याबद्दलचं टेक्निकल विंगचं टीम येऊ दे, टीमचं त्यांचं ओपिनियन येऊ दे. ते ओपिनियन खूप महत्त्वाचं आहे आणि मग त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टींबद्दल सुद्धा आपण अधिक चांगल्या बोलणं उचित होईल. आमच्या सगळ्यांची प्राथमिकता आणि जबाबदारी आहे. आम्ही इतके चांगले पैसे खर्च करतो आहे आमच्यासाठी एवढ्या चांगल्या म्हणजे खाजगी रुग्णालयांमध्ये एखाद्या वेळेस एखाद्या नियमांची भंग होतो आहे, परंतु आम्ही सगळे रूल्स फॉलो करतो. त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने निधीची उपलब्धता करतो आहे. पण असं झाल्यानंतर ह्या गोष्टी होणं ही आमच्यासाठी सुद्धा खूपच दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की टेक्निकल विंगचं आमच्या ओपिनियन येऊ देत, ते आल्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल अजून स्पष्टपणाने बोलू. या रुग्णालयासंदर्भात आधी काही तक्रारी आल्या होत्या का नातेवाईकांच्या, पालकांच्या किंवा एकूणच रुग्णांच्या संदर्भात काही तक्रारी आल्या होत्या का समोर? कारण अशा प्रकारची घटना घडणे आणि यानंतर खरं तर तिथे फायर सेफ्टी होती का नव्हती, त्यामुळे तिथे घटना कुठेतरी रोखता आली असती, अशा बऱ्याच प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत.
नाही, रुग्णालयांच्याबद्दल यापूर्वी अशा तक्रारी होत्या असं म्हणायला 2 वर्षापूर्वी पूर्ण झालेल्या हॉस्पिटलला आपण जर काय लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध केले तर मग अशा पद्धतीच्या तक्रारींना अपेक्षित नाही, कारण त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन काम करून निधीची उपलब्धता करून आपण या सगळ्याची उपलब्धता केली आहे. त्यामुळे ते येणार नाही. प्रत्यक्षामध्ये नेमकं काय आहे हे टेक्निकल टीमनं आपण सांगितलं की आपल्याला त्याच्याबद्दलची स्पष्टता मला असं वाटते की येईल. यापूर्वी सुद्धा ग्रामीण भागामध्ये एक अशीच आगीची घटना घडली होती. 10 बालकांचा त्यामध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे अशा प्रकारे पुन्हा एकदा फायर सेफ्टी असेल किंवा पुन्हा फायर ऑडिट करणं गरजेचं आहे. काही उपाययोजना केल्यात की नाही या संदर्भातील पुन्हा एकदा मोहीम राबवण्यात येणार का? कारण बालक दगावले जातात, कुठेतरी रुग्णांना सुद्धा त्याचा त्रास सुद्धा जाणवतोय. खरं तर फायर सेफ्टीचे नॉर्म्स आपण मागच्या वेळा अशाच पद्धतीची जी घटना घडली एका हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे संपूर्ण राज्यातल्या सगळ्या प्रायव्हेटमधल्या हॉस्पिटलाने आपल्या शासकीय हॉस्पिटलला सुद्धा लागू केलेले आहे. त्यामुळे त्याचे नॉर्म्स पाळणं, त्याच्याप्रमाणे राईटली त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं ह्या सगळ्या गोष्टी मस्ट बी कंपल्सरी आहेत. त्यामुळे त्या गोष्टींच्याबद्दलचा फारसा प्रश्न असणार नाही. नेमकं या वस्तुस्थिती या प्रत्यक्ष घटनाक्रमातली जी काय वस्तुस्थिती आहे ती एकदा समोर आली की आपण या सगळ्या गोष्टीबद्दल अजून स्पष्टपणानं बोलू. याबद्दल संपूर्ण राज्यभरामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडून नयेत यासाठी जी काही उपाययोजना करायला पाहिजे ती गंभीरपणाने आम्ही करणारच आहोत. कारण ही घटना आजची खूप दुःखद आहे. आपण सगळं करू परंतु ती लहान बालकं जी गेली ती आम्ही नाही आणू शकत. आपण सगळ्यांनी काही जरी केलं तरी ह्या गोष्टीमधलं आपल्याला उत्तर नाही. पण मला असं वाटतं की राज्यात अशा पद्धतीच्या घटना कुठेही होऊ नयेत यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करणार. सकाळपासूनच आपण अपडेट घेतात. चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहात का? तुम्ही तिथे किती वाजता पोहोचणार आहात? कारण आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आहे. नाही, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. आज सुद्धा आम्ही सुद्धा आमच्या विभागाचे काही चांगले निर्णय घेण्यासाठी सुद्धा कॅबिनेटला चर्चेला विषय आहेत. परंतु आदरणीय मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन मी सुद्धा त्या प्रत्यक्ष घटनास्थळी जाणं आणि त्या कुटुंबियांना सुद्धा भेटणं अशा पद्धतीचं मला असं वाटतं की आम्ही त्यासाठी सुद्धा जायचा विचार करतो. अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांड होते. नाशिक संदर्भातील आपली बैठक सुद्धा आता झालेली आहे. काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि इथून पुढे अशा घटना रोखण्यासाठी नक्की काय उपाययोजना करण्यात येतील? शासकीय रुग्णालयामध्ये सर्वसामान्य माणसं येतात. त्या सर्वसामान्य माणसांना अधिकाधिक दर्जेदार सेवा द्यायला पाहिजेत अशा पद्धतीची प्राथमिकता सरकारची असते. परंतु सरकारच्या या प्राथमिकतेकडे ज्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी सामुदायिकरित्या मॉनिटरिंग केलं पाहिजे, स्ट्रॉंगली मॉनिटरिंग केलं पाहिजे, त्याची गती वाढवली पाहिजे. परवा 15 ऑगस्टला सुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या जन आरोग्य समित्यांना सुद्धा 6.25 लाख जन आरोग्य समितीच्या सदस्यांना आमच्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही जोडलं आहे आणि त्या सगळ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी यंत्रणेवरती अधिक प्रभावीपणे लक्ष द्यावं अशा पद्धतीची विनंती केली आहे. शासकीय यंत्रणा ह्या लोकांना खूप गरजेच्या आहेत. आज हॉस्पिटल्स ही खूप महागडी झालेत. अशा वेळेला आमच्या सेवा आणि त्याच्यासाठी आम्ही खर्च करत असलेला निधी बघितल्यानंतर ह्या सेवा ह्या दर्जेदारच असल्या पाहिजेत. आमची प्राथमिकता आहे. अशी घटना एखादी घडली असेल तर ती निश्चितपणे दुर्दैवी आहे, दुःखद आहेत, पण दुरुस्त करून आम्ही याच्यापेक्षा चांगल्या सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत. जिल्हा रुग्णालयांमध्ये विशेषतः कमी मानवी पावर त्या ठिकाणी असते. त्यामुळे त्या रिक्तपदं आहेत ती वाढवण्यात यावी आणि यापुढे तिथे त्या रुग्णालयामध्ये रिक्तपदं असतील त्यामुळे ताण हा तेथील जे परिचारिका आहेत डॉक्टर त्यांच्यावरती आला. त्यामुळे अशा घटना घडताना पाहायला मिळतात. नाही, स्टाफच्या कमीमुळे ही घटना घडली असं म्हणणं उचित होणार नाही. शॉर्ट सर्किटचा पार्ट असेल, आणखीन काय असेल की ज्याच्यामुळे ही घटना घडली असेल. देखभालीसाठी माणसं उपस्थित आहे ना, त्याच्यासाठी यंत्रणा आहे. खूप चांगल्या पद्धतीनं आपण त्यांना सगळ्या गोष्टींसाठीची आर्थिक निधीची उपलब्धता करतोय. मी तेच म्हणतोय आपल्याला की टेक्निकल विंगचं ओपिनियन आल्यानंतर याच्याबद्दल आपण अधिक स्पष्ट बोलू. प्रश्न असा आहे की स्टाफच्याबद्दल आपण बोललात, पण स्टाफची उपलब्धता करण्यासाठी आता 5,000 पदांची मान्यता दिलेली आहे. 1400 डॉक्टर आपण भरतोय. इतरही काय सगळ्या ज्या स्पेशालिस्ट पाहिजे त्यासाठी सुद्धा खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला आहे. याचा अर्थ असा आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणा बळकट करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही एकापेक्षा एक चांगले निर्णय घेतोय की जे माइलस्टोन होतील या डिपार्टमेंटसाठी. परंतु अशा एखाद्या घटनेनं आम्हा सगळ्यांच्या ह्या घटनाक्रमाला सुद्धा थोडा छेद जातोय. नक्कीच धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. तर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आग कशामुळे लागली याचा शोध तर नक्कीच होईल. मात्र लवकरच त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीवरती एकूणच आढावा हा घेण्यात येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन प्रमोद गरुडसह स्वप्नील जाधव, G24 तास, मुंबई. तर प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात आपण चौकशी करू, नेमकी ही घटना कशामुळे घडलेली आहे या संदर्भातला शोध घेतला जाईल आणि त्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तसंच याआधी जेव्हा जिल्हा रुग्णालयामध्ये अशा पद्धतीची घटना घडलेली होती त्यानंतर आम्ही योग्य त्या उपाययोजना केलेल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा अशा पद्धतीची घटना घडते त्यामुळे यामागे नेमकं कोणतं कारण आहे ते शोधलं जाईल. तसंच शासन म्हणून आम्ही
कुठल्याही रुग्णाला कुठेही त्रास होता कामा नये यासाठी प्रत्येक रुग्णालयामध्ये योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत. मात्र असं असताना सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि त्यामुळे त्यांनी आता या पुढच्या काळात कठोर आपण या संदर्भातल्या नियमांची अंमलबजावणी करणार आहोत असंही सांगितलंय. दरम्यान या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांच्याशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये 3 बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झालेला आहे आणि याच्याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवार आहेत. सर, या ठिकाणी जो आहे तो 3 बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. काय नेमकी घटना? साधारण सकाळी 3:30च्या दरम्यान जे स्टाफचा फोन आला त्यामध्ये त्यांनी सांगितले की आग लागलेली आपल्या SNCUच्या आउटबाउंड युनिटमध्ये. मग इथे दाखल झाल्यानंतर प्रत्यक्षात त्यांनी पाहिलं मी तर खूप धूर झालेला होता आणि बचाव कार्य चालू होतं आणि आपण तिथे फायर ब्रिगेडची गाडी पण आली आणि एक्सटिंग्विशरनी विझवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यात अयशस्वी झाले. त्यामध्ये आपले जवळपास 6 बालकं आपण लगेच शिफ्ट केले आणि 3 बालकांना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही कारण की धूरच एवढा प्रमाणात होता आणि गरम तिथे खूप असं आग होती लागलेली. त्याच्यामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोचायला अपयशी ठरलो आहे. त्याच्यामुळे त्याच्यात दुर्दैवी त्यांच्या त्या 3 मुलांचा मृत्यू झाला आहे. काय सध्या प्रथमदर्शनी आगीचं कारण जे आहे ते लक्षात येतं? त्यांना प्रत्यक्षात आता चौकशी झाल्यावर तर माहीत पडेल आपल्याला पण प्रत्यक्षदर्शी त्यांनी जे तिथे उपस्थित होते त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की व्हेंटिलेटरचा एकदम असा स्फोट झाला कारण 3 दिवसापासून ते व्हेंटिलेटर सुरू होते. असं कधी आता जवळपास 2 ते 2.5 वर्ष झाले त्या व्हेंटिलेटरला आणि आज अचानक त्याचा सकाळी स्फोट झाला आहे. इथली जी फायरची यंत्रणा होती ती कार्यान्वित नसल्याची जी आहे ती माहिती समोर येत आहे. काय तुम्ही सांगा? नाही, त्याची तर चौकशी करून माहिती पडेलच काय आहे तर. पुढे त्यांना सांगत आहे. समी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती. तर अमरावती रुग्णालयामध्ये आग प्रकरणामध्ये तिथल्या डॉक्टरांनी ही माहिती दिलेली आहे. आता संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल आणि त्यानंतरच नेमकं काय घडलं होतं या संदर्भातली माहिती समोर येईल असं त्यांनी सांगितलं. आम्ही 3 बालकांना वाचवलेलं आहे मात्र इतर 3 जी बाळ होती त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही असंही त्यांनी म्हटलंय. आज सकाळी 3:15 वाजताचे आसपास आपला जो स्त्री सामान्य रुग्णालय आहे अमरावतीच्या त्याच्यामध्ये जे NICU आहे त्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहे. त्यापैकी जो एक कंपार्टमेंट होता त्याच्यामध्ये आग लागली. 9 जे मुले होते जे इलाज घेत होते त्यापैकी 3 मुलांची मृत्यू दुर्दैवाने झालेली आहे आणि बाकीचे उरलेले 6 जे मुले आहेत त्यांना इतर शिफ्ट करण्यात आलेला आहे. प्रायमरी फेसी जो हा आग आहे ते जो व्हेंटिलेटर में आग लागलेली आहे आता यांच्या पुढे आपण शोध करत आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडे. अनिरुद्ध, अशा पद्धतीच्या घटना या आधी सुद्धा घडलेल्या आहेत. एक चूक आणि त्यामध्ये 3 बाळांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. आणखीन 5 जण जखमी असल्याची माहिती मिळते. त्यामुळे सातत्यानं अशा घटना घडतायत. कुठेतरी गंभीरपणे या अशा गोष्टींकडे पाहिलं जात नाहीये का? काय नेमके तिथले अपडेट्स आहेत? नक्कीच. आता जर पाहिलं तर अमरावतीच्या जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये आग लागून होरपळून 3 बालकांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि यामुळे सर्वत्र जी आहे ती हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अमरावतीच्या जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये ज्या रुग्णालयात सध्या बालकांचा होरपळून मृत्यू झाला या अतिदक्षता विभागाच्या वॉर्डमध्ये जे आहे ते सध्या मी आहे आणि आपण इथे पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो आहे तो स्फोट झाला होता आणि या स्फोटामुळे जो आहे तो मोठा हादरा या संपूर्ण रुग्णालयाला बसला आणि त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण हा वॉर्ड जो आहे तो जळून खाक झालेला आहे. या संपूर्ण रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागाचे रुग्ण जे आहेत ते इथे जो आहे तो उपचार घेत असतात आणि त्यामुळे मोठ्या खबरदारी या संपूर्ण रुग्णालयामध्ये आणि या वॉर्डमध्ये घेण्यात येते. मात्र आपण जर इथे पाहिलं तर इथे ह्या अशा प्रकारचे जे आहेत ते व्हेंटिलेटर्स ठेवण्यात आले होते आणि हे व्हेंटिलेटर जे आहेत ते आता त्या व्हेंटिलेटर्सचा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या रुग्णालयाची हानी झाल्याचं सध्या इथं पाहायला
मिळत आहे. पण या ठिकाणी जर पाहिलं तर इन्व्हर्टर जे आहे ते इन्व्हर्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. सध्या जर पाहिलं तर प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर फायरची जी यंत्रणा होती ती सुद्धा कार्यान्वित नसल्याची एक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो हा एसीचा ब्लोअर आहे आणि हा एसीचा ब्लोअर सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात स्फोट झालेला आहे आणि हा मोठ्या प्रमाणात फुटल्याचं इथं पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे या संपूर्ण रुग्णालयाच्या सुरक्षेवर जो आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सध्या जर पाहिलं तर सध्या या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवार यांनी या ठिकाणी जे आहे ते भेट दिलेली आहे. त्यानंतर जे पोलीस आयुक्त आहे राकेश ओला यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे. यशोमती ठाकूर काँग्रेस नेते आणि माजी महिला बालकल्याण मंत्री यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे. आणि आता जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जी आहे ती समोर येत आहे. त्यामुळे येत्या काळात या घटनेत काय नेमक्या घडामोडी आणि माहिती ज्या आहेत ते समोर येतात याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे. निश्चित त्यामुळे कारण काय आहे ती नेमकी समोर येतीलच. पण 3 बालकांचा जो मृत्यू झालेला आहे ती बालकं आता परत येणार नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या माता त्यांचे नातेवाईक आक्रोश करतायत. आणि आता हा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचणार का आणि त्या संदर्भात आता सरकार काही गंभीर पावलं उचलणार का हेच पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद अनिरुद्ध दिलेल्या माहितीसाठी. आणि आता पाहूयात इतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही पहिल्यांदाच बैठक आयोजित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे त्याचबरोबर सुमित्रा पवार सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांचं स्नेहभोजन सुद्धा होणार आहे. आणि या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमादरम्यान काय नेमका संवाद होतो, काय नेमका कानमंत्र मुख्यमंत्र्यांकडून दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्तरावर महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं चित्र दिसलं. संध्याकाळी 7 वाजता वर्षा बंगल्यावर त्यामुळे बैठक होणार आहे आणि त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण महायुतीचे सर्व आमदार आणि मंत्री या बैठकीला उपस्थित राहावेत अशा संदर्भातलं आमंत्रण देण्यात आलं आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, महायुतीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यानंतर स्नेहभोजन सुद्धा होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण ज्या घडामोडी पाहिल्या की स्थानिक स्तरावर सातत्यानं महायुतीच्याच अंतर्गत मित्र पक्षांमध्ये धुसफूस पाहायला मिळाली आणि त्यामुळे कुठेतरी आता या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी, ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी खरं तर या उपाययोजना आहे, त्या संदर्भातली ही बैठक आहे. काय नेमके या संदर्भातले अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आहे. मात्र या बैठकीला विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे विशेष लक्ष लागलेलं आहे. काहीतरी या बैठकीकडे घडणार आहे. एकूणच काहीतरी राजकीय समीकरणांची चाहूल ही महाराष्ट्रामध्ये लागल्याचं पाहायला मिळते. कारण एकूणच आपण 2 राष्ट्रवादीच्या मर्जर संदर्भातील घटना ऐकतो. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्यातील पालकमंत्री पदावरून सुरू असलेले जो वॉर होता, म्हणजे जंग होती, ती कुठेतरी संपलेली आहे. कारण पालकमंत्री सुद्धा रायगड, नाशिकला मिळालेले आहेत. मात्र त्यानंतर आता इथून पुढची वाटचाल महायुतीची कशी असली पाहिजे, कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली पाहिजे आणि कोणते मुद्दे ही जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि सरकारची कामं ही जनतेपर्यंत कशा प्रकारे पोहोचवली गेली पाहिजेत या संदर्भातील मार्गदर्शन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करणार असल्याची माहिती समोर येते. यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे. मात्र दिल्लीवारी सुद्धा या नेत्यांची होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीवारी सुद्धा सुरू आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात होणारी बदल असतील, त्याप्रमाणे महाराष्ट्रात होणारे बदल असतील, या संदर्भातील चर्चा होणार आहे. महामंडळाची वाटप असतील, प्रत्येक आमदाराचे रिपोर्ट कार्ड हे त्यांच्या प्रमुख नेत्यांकडे आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काही विशेष महत्त्वाचे मुद्दे चर्चेले जाणार आहेत. त्याची समीकरणं ही पुढच्या आगामी दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि एकूणच घडामोडी सुद्धा पाहायला मिळतील. मात्र एकूणच महायुती म्हणून एकत्र कसं राहिलं पाहिजे आणि जे दुजाभाव असेल किंवा भेदभाव असेल आणि अनेक मुद्द्यांवरून असलेला विसंवाद असेल, हा कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न आज या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये होणार आहे. विशेषतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे गेल्या अनेक महिन्यानंतर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे महत्त्वाची चर्चा ही या बैठकीमध्ये होताना पाहायला मिळते, ज्यामधील महत्त्वाचे मुद्दे महामंडळ वाटप असेल, एकूणच आगामी राजकीय समीकरणं असतील, महायुतीमधील समन्वय असेल, अशा बऱ्याच प्रश्नांवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. श्वेता, अगदी त्यामुळे या बैठकीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चेले जातात आणि या बैठकीनंतर जो या बैठकीचा महत्त्वाचा उद्देश आहे महायुतीतल्या नेत्यांचा समन्वय नंतरच्या काळात आपल्याला दिसतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी.
वळूया पुढच्या बातमीकडे. राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि प्रसाद लाड अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहेत. हे तिन्ही नेते अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे आणि त्यामुळे जरांगेंची समजूत काढण्यात त्यांना यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत. आज अंतरवाली सराटीमध्ये ही भेट होणार आहे. त्यामुळे या भेटीदरम्यान कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात, मनोज जरांगे कोणते स्वतःचे महत्त्वाचे मुद्दे या शिष्टमंडळासमोर मांडतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे. कारण येत्या 29 ऑगस्टला आपण आमरण उपोषण करणार यावर ते ठाम आहेत आणि त्यामुळे त्यांचं उपोषण होऊ नये यासाठी आता सरकारनं पावलं उचललेली आहेत आणि त्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी हे महत्त्वाचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहे. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे आणि आपण आमरण उपोषणावर ठाम आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही आहेत, आम्हाला प्रमाणपत्र दिली जात नाही, जात प्रमाणपत्र दिलं जात नाही आहे आणि त्यामुळे या संदर्भात सरकारमधलेच काही नेते दोषी आहेत असा आरोपही त्यांनी या संदर्भात केला होता. आणि त्यामुळे आजचं हे शिष्टमंडळ जाऊन मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे त्यांचा गैरसमज दूर होतो का, त्यांची समजूत काढली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर आपल्यासोबत आहेत नितेश महाजन जोडले गेलेले आहेत. नितेश, आज अंतरवाली सराटीमध्ये सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे. मनोज जरांगे पाटलांची खरं तर समजूत काढण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जाईल. काय नेमके या संदर्भातले अपडेट्स आहेत? आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराजे देसाई, उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड हे 4 नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेणार आहे. आपल्याला माहिती आहे 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार आहेत आणि यावेळची मनोज जरांगे पाटील यांची एक महत्त्वाची मागणी अशी आहे की न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने ज्या 58 लाख कुणबी नोंदी शोधून काढलेल्या आहेत, या सर्व 58 लाख कुणबी नोंदीसह या सर्व नोंदींचे प्रमाणपत्र मराठा समाजाला द्या आणि याच मागणींसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करणार आहे. मात्र या मागण्यांची पूर्तता सरकारनं न केल्यास जरांगे पाटील यांनी थेट मुंबईत जाऊन त्या ठिकाणी आमरण उपोषण आणि आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिलेला आहे आणि त्यामुळं सरकारची मोठी कोंडी मुंबईच्या आंदोलनादरम्यान होऊ शकते. त्यामुळं जरांगे यांनी मुंबईत येऊ नये, किंबहुना मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे अशा प्रकारचं आश्वासन देण्यासाठी, त्यांची समजूत घालण्यासाठी आज हे सर्व 4 नेते अंतरवाली सराटीमध्ये येणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत. याशिवाय मनोज जरांगे पाटील हे मुंबईत गेल्यास त्या ठिकाणी OBC देखील आंदोलन होऊ शकतं आणि त्यामुळं 2 समाज जर समोरासमोर आले तर अशांतता निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं सरकारची एक कोंडी निर्माण होऊ शकते, सरकारसमोर पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळं जरांगे यांची समजूत घालण्याचं आव्हान राज्य सरकारसमोर आहे आणि त्यामुळं आज ही जी काही भेट होणार आहे ही अत्यंत महत्त्वाची मानली जाती आहे. आज दुपारपर्यंत साधारणतः हे सर्व मंत्री अंतरवाली सराटीमध्ये दाखल होणार आहे आणि जरांगे यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालणार आहे आणि त्यामुळं या चर्चेमधून काय मार्ग निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान आता मराठा समाजाला या सर्व मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक विचार व्हावा आणि या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि त्यामुळं आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अगदी त्यामुळे या भेटीदरम्यान काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि आता पुण्यामध्ये काय घडतंय पाहूयात आपलं पुणेमधून. पुण्यामध्ये SIR मोहिमेनंतर 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये 14 लाख मतदार वगळण्याची शक्यता आहे. सर्वाधिक मतदार हे हडपसर विधानसभा मतदारसंघातले वगळण्याची शक्यता आहे. हडपसर मतदारसंघातून सर्वाधिक मतदार तर कसबा विधानसभा मतदारसंघातून सर्वात कमी मतदार वगळले जाण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये प्रशासनाच्या उदासीनतेला कंटाळून बावधनकरांनी स्वतः खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलंय. बावधनमधल्या खड्ड्यांच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी स्वखर्चातून हे खड्डे आता बुजवलेले आहेत. बावधन सिटीझन फोरमच्या सदस्यांनी यासाठी पुढाकार घेतला.
श्रावण महिन्यामधील दुसऱ्या सोमवारच्या निमित्तानं राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये हर हर महादेवचा गजर पाहायला मिळतोय. शिरूर तालुक्यातील सोमेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली. फुलांची नयनरम्य आरास आणि भक्तिमय वातावरण यावेळी पाहायला मिळालं. पाहुयात नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आज त्र्यंबकेश्वरच्या दौऱ्यावर असतील. गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये ब्रह्मगिरी परिसरामध्ये वृक्षारोपण केलं जाणार आहे. या दौऱ्यामध्ये विविध कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेत. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा गिरीश महाजन घेणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सृजन अभियान अंतर्गत येत्या 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीमध्ये 10 दिवसांचा निवासी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं आहे. शिबिराच्या समारोपात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मार्गदर्शन करतील. आणि आता पाहूयात छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये नगरसेवकांच्या अपात्रतेवर आज सुनावणी होणार आहे. 3 अपत्य, अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाच्या तक्रारींवरून नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेमध्ये 9 नगरसेवकांच्या प्रकरणांवर ही सुनावणी होणार आहे. मराठवाड्यामध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे धरणांमधील जलसाठ्याची स्थिती सध्या चिंताजनक आहे. विभागातील 11 मोठ्या धरणांपैकी 6 धरणांमध्ये 30% कमी पाणी साठा आहे. लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये सुद्धा गतवर्षीच्या तुलनेत निम्माच जलसाठा उपलब्ध आहे. आणि यासह आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.